दरम्यान एक महत्वाची बातमी, पुढील 3 तासात नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात तात्पुरता हवामान खात्यानं रेड अलर्ट दिलाय। नागरिकांनी सावध राहावं असा इशारा दिलेला आहे। प्रशासनानं एक महत्वाचा इशारा दिलाय, नागरिकांनी सतर्क राहायचं आहे, कारण पुढील 3 तास नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्यानं रेड अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी सावध राहावं, काळजी घ्यावी असा इशारा प्रशासनानं दिलेला आहे। क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना रेड अलर्ट। संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। संजय। अगदी बरोबर सौरभ, आज सायंकाळी विशेषतः 6:30 पासून 9:30 वाजेपर्यंत भंडारा, गोंदिया आणि नागपूर या 3 जिल्ह्यामध्ये विशेष सतर्कतेची घोषणा करण्यात आलेली आहे। वॉर्निंग देण्यात आलेली आहे। तशा स्वरूपाचे संदेश व्हायरल केले जात आहेत। मंत्रालयातून आणि जिल्हा माहिती कार्यालयातून सुद्धा असे संदेश, SMS पाठवले जात आहेत। ज्या पद्धतीची जी रचना आहे आकाशामध्ये, ढगांची जी रचना आहे, त्या पद्धतीनं गेल्या पुढील 3 तासामध्ये जोराचा पाऊस, वादळी वाऱ्यांसह होण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे आणि याच्यामध्ये ताशी 15 मिलीमीटर इतका पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे नागपूर, भंडारा आणि गोंदिया इथे विशेष सतर्क राहण्याचे संदेश पाठवले गेलेले आहेत आणि याशिवाय वीज सुद्धा कडाडू शकते आणि त्यामुळे शेती आणि उघड्यावरती जे लोक आहेत त्यांनी विशेष खबरदारी घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतोय की गेले 2 दिवस विदर्भात, विशेषतः पूर्व विदर्भामध्ये जोराचा पाऊस आहे आणि त्यामुळे मुसळधार आणि अतिशय मुसळधार अशा कॅटेगरीमध्ये पाऊस येतो आहे आणि आज सायंकाळी 3 तासांचा या 3 जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। याशिवाय वर्धा, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर, अमरावती या जिल्ह्यांना विशेष काळजी घेण्याचं सांगण्यात आलेलं आहे। निश्चितच संजय, या सगळ्यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।